सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी विरोधात स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघ येथे आज वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। बैठकीत सर्वप्रथम ज्या नागरिकांना घरपट्टीच्या नोटिसा वेळेत मिळाल्या नाहीत अथवा विविध कारणांमुळे त्यांना हरकती दाखल करता आल्या नाहीत अशा नागरिकांना हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार करूनही त्याबाबत केवळ चालढकल सुरू असल्याचा तीव्र निषेध करण्यात आला। येत्या 29 जून रोजी सकाळी 11 वाजता सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। त्याच दिवशी महानगरपालिकेची महासभा होणार असून सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना गांधीगिरीच्या मार्गाने निवेदन देण्यात येणार असल्याचं समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलं। बैठकीत नागरिकांना आणखी एक महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं। ज्या नागरिकांच्या हरकती दाखल करण्याची मुदत संपली आहे त्यांनीही निराश न होता आपल्या हरकती महानगरपालिका आयुक्त किंवा घरपट्टी विभागाकडे स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्टाने पाठवाव्यात। तसेच या हरकतीची एक प्रत वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती 1514 पंचमुखी मारुती रोड खनबाग सांगली या पत्त्यावर पाठवावी, जेणेकरून पुढील कायदेशीर व सामूहिक लढ्यासाठी त्याची नोंद ठेवता येईल। या बैठकीत सतीश साखळकर, हनुमंतराव पवार, विष्णू बर्वे, डॉक्टर ज्ञानचंद्र पाटील, रवींद्र वळवडे, बाळासाहेब मासोळे सर, नितीन मिरजकर तसेच विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र येत्या 29 जून रोजी सांगली मिरज कुपवाड महापालिकेची सर्वसाधारण सभा आहे। त्या सभेपूर्वी त्या ठिकाणी महापालिकेनं नवीन जे भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचं धोरण स्वीकारलेलं आहे ते अन्यायकारक आहे। भाडे मूल्य हे अनेक मालमत्ताधारकांना जादा लागलेलं आहे। भारांक जे महापालिके प्रशासनाने ठरवलेले आहेत ते सांगली मिरज कुपवाड शहराची सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक परिस्थिती पाहता अवाजवी आहे आणि या सर्वांच्या विरुद्ध जनसुनावणीमध्ये नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त केलेला आहे। मी पुन्हा एकदा सर्व सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांना विनंती करतो की येणाऱ्या 19 तारखेच्या बैठकीपूर्वी सकाळी 11 वाजता सभा आहे, त्याच्यापूर्वी 10:15 वाजता आपण महापालिकेत सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की आमच्या नागरिकांचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण तिडकीनं सभेमध्ये मांडावा। त्या ठिकाणी जे चुकीचे भारांक ठरले आहे, चुकीची मोजणी झालेली आहे, चुकीची आकारणी झालेली आहे ती दुरुस्त करून घ्यावी। आपण निश्चितपणे हे कराल, त्यामुळे सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिक आपल्याला धन्यवाद देतील। आपण या नागरिकांच्या करता ही घरपट्टी वाजवी असावी, न्याय असावी असे प्रयत्न कराल असे आम्ही संघर्ष समितीच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।